आता असा फतवा काढला की या सर्व इनाम रक्कम आपण 31 डिसेंबर 2000 पूर्वीच्या आतच भरायला हव्यात। आणखी 25% अशी 75% रक्कम आपल्याकडून वसूल करणार आहेत। हा जी.आर. आपल्या हिताचा नाही। नमस्कार, आपण 18-20 वर्षाच्या आपल्या मुलाला त्याच्या गरजेनुसार एखादी दुचाकी घेऊन देतो। ती दुचाकी आपण त्याच्या नावावर घेत नाही, तर आपल्या म्हणजे पालकांच्या नावाने घेतली जाते। कारण आपल्याला माहित असतं की तो दुर्बल आहे, त्याच्याकडून कुणीही ती दुचाकी हिसकावून घेईल, लिहून घेईल, कर्जबोजा चढवेल। असंच आपले पूर्वीचे मायबाप, छत्रपती महाराज किंवा त्यांचे वतनदार, इनामदार आपल्याला आपले दुबळेपण समजून घेऊन जमिनी देताना त्या इनाम स्वरूपात दिल्या होत्या। कारण आपल्याला त्या थेट मालकी हक्काने त्यावेळी दिल्या असत्या तर त्यावेळीच्या परिस्थितीनुसार म्हणजे बळी तो कानपिळी उक्तीनुसार आपल्या पूर्वजाकडून त्या जमिनी ताकदीच्या जोरावर धनदांडग्यांनी केव्हाच काढून घेतल्या असत्या आणि आपण भूमीहीन राहिलो असतो। तसेच तत्कालीन भारत सरकार, महाराष्ट्र शासन सुद्धा यांनी अतिरिक्त ठरलेल्या जमिनी भूमिहीनांना वाटून त्या नियंत्रित सत्ता प्रकारानुसार दिल्या। कारण त्या फक्त आपण कसून खायच्या होत्या, विकता कामा नये अशी त्यामध्ये अट होती। त्यासाठी त्यांनी शर्ती अटी घातल्या होत्या। त्यातूनही जर आपल्याला या जमिनी गरजेनुसार अन्य कारणासाठी रूपांतरित करायच्या असतील तर आपण आपल्या गरजेनुसार त्याच्या इनाम रकमेच्या अनर्जित रक्कम केव्हाही भरून आपण ती वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करून घेऊ शकत होतो। अशी वर्ग 1 झालेली जमीनवर आपण आपल्या अपेक्षित असा विकास, जसे की रहिवास करण्यासाठी प्लॉटिंग पाडून ते प्लॉट विकणे, औद्योगिक करण्यासाठी प्लॉटिंग करून ते प्लॉट विकणे किंवा आपला एखादा स्वतःचा उद्योग उभा करणे किंवा वाणिज्य करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी करणे, या कामासाठी जमिनी रूपांतरित करू शकत होतो। पण आता सरकारला काय झाले कोण जाणे, या सरकारने आता असा फतवा काढला की या सर्व इनाम रक्कम आपण 31 डिसेंबर 2000 पूर्वीच्या आतच भरायला हव्यात। सरसकट सगळ्यांनी नाही भरल्या तर पुढच्या वर्षी भरायचं ठरवलं तर तुम्हाला 25% जादा म्हणजे 50% ऐवजी 75% भरावे लागतील। मित्रांनो, या जमिनी सरसकट वर्ग 2 च्या वर्ग 1 झाल्या तर आपल्यातली पुढची पिढी या जमिनी शिल्लक ठेवतील असं वाटतंय का? क्लिअर टायटल मिळाल्यावर जमिनी विकून खाण्याची भूक वाढणार, जमिनी शिल्लक राहणारच नाही आणि जे लोक वर्षानुवर्षे जमिनी कसतात ते अचानक बाजारभावाच्या 50% कुठून आणणार? म्हणजे त्यांनाही काही जमिनी विकाव्या लागतील आणि विकून आलेल्या पैशातून उरलेल्या जागेची 50% रक्कम भरावी लागेल। सरकारला ही पैशाची घाई कशाला काय माहिती। चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 42,000 कोटीची वित्तीय तूट आहे। म्हणजे तुमच्याकडे जमा होणारे वर्षभराचे पैसे आणि खर्च होणारे वर्षभराचे पैसे यामध्ये 42,000 कोटीचा फटका आहे। हा फटका कसा भरून काढणार याचा कुठेही उल्लेख नाही। तर मित्रांनो, हा फटका तुमच्या आमच्या जमिनी वर्ग 2 च्या वर्ग 1 करायला लावून आणि नंतर दंड म्हणून आणखी 25% अशी 75% रक्कम आपल्याकडून वसूल करणार आहेत। हा जी.आर. आपल्या हिताचा नाही। हा एकतर 1 वर्षाच्या मुदतीनंतर आपल्याला 25% जास्तीचा बोजा लादणारा जी.आर. आहे, पण याचा कुठेही शासनाने उहापोहा केलेला नाही। सत्तेतले आणि विरोधातले निवडणुकीच्या वेळी लोकप्रिय घोषणांचा मारा करतात, लोकांना प्रलोभन दाखवतात, निवडणुकीच्या आधी काही महिने ती वाटून लोकांना आशा दाखवतात। विरोधी पक्षही त्यात मागे नाही, ते तर यापेक्षा जास्त प्रलोभनाचा पाऊस पाडतात। म्हणून मी जे सांगतोय ते सत्ताधीशांच्या विरोधात नाही किंवा विरोधकांच्या बाजूने नाही। शेवटी यांना सल्ला देणारे शासनातले उच्च दर्जाचे अधिकारीच आहेत, जे त्यांना रेव्हेन्यू कसा गोळा करायचा याच्या टिप्स देतात। म्हणजे आता या चिल्लर प्रलोभनासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनी दावणीला लावाव्या लागतील। मित्रांनो, ही आपली जमीन आहे, आपल्या पूर्वजांच्या घामाची कमाई आहे, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे। सरकारच्या ह्या लुटीमुळे आपण सगळं गमावणार का की वेळीच उठणार आणि आपल्या हक्कासाठी लढणार? हा प्रश्न तुमच्या मनात ठेवा। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा। तुमचं म्हणणं काय मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। ही लढाई आता थांबवून चालणार नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला
तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.